नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त आणि या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर माझ्या सविताज किचन अँड मोअर या चॅनलवर मी रोजच वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक व्हिडिओ अपलोड करत असते. ते तुम्ही पाहत असालच. जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत येत्या 14 जुलै रोजी आहे. संकष्टी चतुर्थी 14 जुलै रोजी सोमवारी आहे. या संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त 1:02 सुरू होईल आणि ती रात्री 11:59 असेल. यातील शुभ मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:11 पासून 4:52 आहे. तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 पासून दुपारी 12:55 राहील. या संकष्टी चतुर्थीला काही शुभयोग देखील तयार होणार आहेत. या दिवशी सोमवार आहे. आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग तयार होत आहेत. त्यासोबतच धनिष्ठ आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे. संकष्टी चतुर्थीला आयुष्यमान योग सकाळपासून सायंकाळी 4:14 आहे. तर यानंतर सौभाग्य योग तयार होईल. चंद्रोदयाची वेळ संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 9:55 असणार आहे. यावेळी चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडला जातो. त्यासोबतच चंद्राला जल अर्पण करून त्याची पूजा केली जाते. दुधामध्ये कच्चे दूध, संपूर्ण तांदूळ, पांढरे चंदन आणि पांढरी फुले घालून जल अर्पण करावे. चंद्रोदयाच्या वेळी नक्की अशा प्रकारचे जल तुम्ही चंद्राला अर्पण करावे. दुधात कच्चे दूध, संपूर्ण तांदूळ, पांढरे चंदन आणि पांढरी फुले घालावीत. संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आता आपण जाणून घेऊया. आषाढी महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गजानन चतुर्थी असे म्हटले जाते. या चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात. सर्व प्रकारचे दोष देखील नाहीसे होतात. नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटांचा नाश होतो आणि जीवनात शुभता वाढते. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या समस्यांपासून सुटका मिळते अशी मान्यता आहे. तर या आषाढी महिन्यातील संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे संकष्टी चतुर्थीचे व्रत नक्की करा. आजचा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. धन्यवाद.